टाइमर ऑन केला जातोय फिल्डिंग टीम आणि आता त्वरित मॅच ऑन करा. 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा दोन्ही संघाचे. दादा भोईर एका बाजूनं, शंकू पहिल्या षटकात लालताना पहिल्याच बॉल वरती आक्रमण, डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला सीमा पार, येतोय चौकार. विमानतळ झालाय परंतु नाव अद्याप लागले नाहीये. आता हे गाणं देखील वाजवणं कदाचित काही दिवसात चुकीचं ठरेल, कारण अद्याप विचार केला ज्या विमानतळाच्या नावा दिबासाहेबांचं नाव लागण्यासाठी जो खटाटोप खरं तर भूमिपुत्रानं केला, जो अट्टहास केला, मग त्या अट्टहासाला खरं तर दाद अद्याप मिळाले नाहीये आणि तदनंतर मात्र थोडंसं कुठेतरी चुकीचं वाटतंय. परंतु जाऊया मॅच कडे. 5 धावा दापटलावरती आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आणि अद्याप उमेश भोईर बॉलिंग ट्रॅक वरती. शंकुनाथ, उमेश भोईर स्ट्राईक एंड वरती बॅट्समन पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्ले फर्स्ट आणि ज्यामध्ये दमदार सुरुवात. पहिल्या बॉलवरती चौकार आला, परंतु तदनंतर दुसऱ्या बॉलवरती सिंगल आणि हा तिसरा बॉल डॉट. शंकुनाथ यांचं अगदी चांगलं कमबॅक पाहायला मिळतं या मॅच मध्ये. 4 ओव्हर किती धावा जमतील या 4 ओव्हर मध्ये अगदी आपण पाहणार आहोत. पहिल्या सत्रामध्ये किती धाब्यांचं टार्गेट उभारलं जाईल, किती धाब्यांचं आव्हान ठेवलं जाईल, अगदी मग या साऱ्या गोष्टी पाहायला मिळतील. ऑफ साईडला कट केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला हा फटका, बॉल चला सीमा पार, बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतोय चौकार. तीन षटकांसाठी पहिलं षटक अद्याप 4 बॉलचा खेळ संपलाय. 9 धावा दापटलावरती आहेत. यावेळेचा फटका मिड ऑफ मध्ये, चांगली फिल्डिंग घडते. 38चं सर्कल, 38 पावलांचं हे रिंगण आणि त्या रिंगणाच्या आतमध्ये जेवढं अडवला जातोय आणि इथून मात्र डॉट बॉल. 5 बॉल संपले, 9 धावा दापटलावरती आहेत आणि आता शेवटचा बॉल या पहिल्या षटकातील. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. शंकुनाथ होतील सज्ज. शेवटचा बॉल आणि त्यावर देखील इथे डॉट बॉल. षटक पहिलं संपलं आणि धावा संख्या जमली. बॅटिंग करताना टीम आपण पाहतो खडूकपाडा 40+ टीम जाऊन पोहोचले. 9 धावा दापटलावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनगड्याच्या मोबदल्यात. चला फिल्डिंग टीम त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या, वारंवार एकत्रित येऊ नका. यस डीजे. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती. दुसरं षटक आणि अमित कडव याला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल. कीपरचं तत्पर असणं देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे. इथून मात्र अगदी एफर्ट्स अगदी चांगले दाखवले होते कीपरनं, परंतु अंतिम क्षणाला मात्र बॉल निसटला आणि तदनंतर मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. यावेळेचा हा बॉल क्लोज कीपिंग. कीपर आहेत सूर्यकांत जी मस्कर यांना प्रभाते, अगदी चांगली इष्टरक्षकाची भूमिका निभावताना. दुसरा देखील डॉट आलाय. अमित कडव सेकंड ओव्हर मध्ये अगदी धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि इथून मात्र अगदी धावसंख्या रोखली जाते. साईडला कट केलाय. ऑफ साईडच्या रिझन मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सफल राहिलाय
आणि तदनंतर मात्र येत आहे 2 धावा. 2 धाब्याने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना पहिलं दशक पूर्ण. डबल 1 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा धावपटलावरती. 11 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. दत्ता भोईर, दादा भोईर स्ट्राईक एंड वरती. मागील मॅचेस मध्ये चांगला खेळ राहिला. अष्टपैलू कामगिरी मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील राहिला होता. आणि या मॅच मध्ये देखील बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फटका सजवलाय. पंचांचा सिग्नल. इट्स अ 4. येतोय चौकार. आहे खरं तर इथे स्क्रीन वरती देखील आपण पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये चौकार आलाय आणि संघ जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा धावपटलावरती. सेकंड ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी करताना अमित कडवला आपण पाहतोय. 17 पहिलं ज्यामध्ये बॅटिंग करताना खेडूपाडा 40+ टीम. एका बाजूने त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना फिल्डिंग करताना टेम्बोडे टीम. दोन्ही संघ अगदी एक एक सामना जिंकून इथपर्यंत पोहोचलेत. फॉरवर्ड स्क्वेअर लेगला चांगला फटका फिल्डर आहे. जज करतायत. उचललाय, फेकलाय, सिंगल येते. चांगले फिल्डिंग, चांगला थ्रो, चांगलं कलेक्शन आणि तदनंतर मात्र येईल सिंगल. टीमची धावसंख्या 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावपटलावरती. षटक क्रमांक दुसरं. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती अमित कडव. स्ट्राईक एंड वरती उमेश भोईर. शेवटचा बॉल. षटक क्रमांक दुसरं. 16 धावा आहेत आणि अद्याप चांगली गोलंदाजी करताना अमित कडव याला आपण पाहतोय. यावेळेस हा देखील डॉट आणि इथून मात्र षटक समाप्त होईल दुसरं. 12 बॉलचा खेळ संपलाय. 16 धावा जमल्यात आणि इथून मात्र आणखी 12 बॉलचा खेळ असेल बाकी. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिलं 32चं प्रोजेक्टेड पाहायला मिळेल. कदाचित त्याच्याहून जास्त जमतील की कदाचित त्याच्या आतमध्ये रोखल्या जातील. अगदी मग या साऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. चला, पाणी हवंय का मैदानाच्या आतमध्ये? अन्यथा पाण्याची गरज नसेल तर तुम्ही त्वरित फिल्डिंग पोझिशन सजून घ्या, ही विनंती केली जाईल. चला, फिल्डिंग टीम त्वरित फिल्डिंग पोझिशन सजवून घ्या. 2 षटकं संपली. 12 बॉलचा खेळ संपला. 16 धावा जमल्या. आणखी 2 षटकामध्ये आता चांगली धावा संख्या उभारणं तितकंच इम्पॉर्टंट राहील बॅटिंग करताना खिडूकपाडा 40+ टीमला. मकरंद म्हस्कर यांना आपण पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 30 चालताना पाहायला मिळतील. चला, मॅच ऑन करा, स्पीडअप करा, ही विनंती केली जाते. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन दादा भोईर यांना आपण पाहतोय. करंट रन रेट आपण पाहिलं सध्याच्या स्थितीला 8ची सरासरी राखली जाते. इथून सरासरीमध्ये इन्क्रीज करावं लागेल आणि इथून मात्र सरासरी वाढवावी लागेल आणि चांगली धावसंख्या मात्र उभारावी लागेल. ऑफसाईडला पुश करण्याचा प्रयत्न. फटका फसतोय. दादा भोईरची महत्वपूर्ण विकेट आणि इथून मात्र मोठा मासा गळायला लागलाय. धक्का क्रमांक पहिला. बॅटर दादा भोईर मैदानाच्या बाहेर. सूर्यकांत मस्कर यांनी खरं तर जेल टिपला तर 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. मोनिश घरे त्यांच्या माध्यमातून. न्यू बॅटर नवीन फलंदाज कैलास पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मोन्या दादा घरत यांच्याकडून कॅश प्राइज आहे. विकेट किपर
यांच्यासाठी कॅटसाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज. ऑन साईडला हलक्या त्यानं ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहेत. मिड विकेटमध्ये चांगली फिल्डिंग घडतीये. सिंगल येते. सध्याच्या स्थितीला मध्यरात्रीमध्ये एक शांततेत आणि संयमात मात्र क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. संत गतीनं धावसंख्या जमतीये आणि इथून मात्र कैलास पाटील नवीन फलंदाज त्याच्या बॅटमधून आली सिंगल आणि टीमची धावसंख्या 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा धावपटलावरती. फुल टॉस बॉल. ताकदीचा वापर थोडा कमी झाला. फिल्डर आहे जज करतायत. यू विल गिव्ह. आय विल डेफिनेटली टेक. परंतु यस तिसऱ्या पंचांची मागणी. बॅट्समॅन रिव्ह्यू आहे ना कोणचा? अंपायर्स रिव्ह्यू असेल. बॅट्समॅन रिव्ह्यू. इट्स अ फेअर. क्रीज सोडून खरं तर लाईनच्या देखील पुढे आले होते बॅट्समन आणि तदनंतर मात्र सफलता मिळतीये. धक्का बसतोय दुसरा. बॅट्समन आपण पाहतोय सलामीला आलेला उमेश भोईर. सलामीला आलेला दादा भोईर देखील परतला आणि हा सलामीला आलेला उमेश भोईर देखील परततोय. बॅटिंग टीमला दुसरा धक्का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. रणधीर भोईर. 2.3 ओव्हर नंबर दुसरं. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 17 धावा धावपटलावरती आहेत. लो स्कोरिंगची कदाचित मॅच पाहायला मिळते कारण जी धावसंख्या जमणं पहिल्या 17 मध्ये इम्पॉर्टंट आहे ती धावसंख्या मात्र जमताना पाहायला मिळत नाहीयेत. आणि लेफ्ट हँड बॅटर रणधीर भोईर डावखुऱ्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. प्रचंड वेगानं बॅट फिरताना आपण पाहिली परंतु तदनंतर मात्र हा डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉलची समाप्ती. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंगचा निर्णय. आता तो निर्णय काय स्वीकारलाय, कशासाठी स्वीकारलाय हे पटवून देत असताना मात्र धावसंख्या रोखली जाते. ऑफ साईडला बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर चेंडूकडे पळतात. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट. तिसरीचा देखील प्रयत्न. खराब थ्रो आणि तदनंतर मात्र येत आहेत 3 धावा. 3 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसवताना पाहायला मिळते. 20 रन्स. दुसरं दशक पूर्ण होईल आणि 20 धावा. षटक क्रमांक दुसरं आणि ज्यामध्ये दबित चेंडूचा खेळ संपलाय 5 आणि हा शेवटचा बॉल. स्ट्राईक एंडवरती कैलास पाटील यांना आपण पाहू शकाल. शेवटचा बॉल. षटक क्रमांक तिसरं. 20 धावा धावपटलावरती आहेत आणि अद्याप मैदानाच्या आतमध्ये कैलास. इट्स अ वाईड बॉल. लेगस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू. प्रशांत फडके सर आमच्याकडे वळतायत. दोन्ही हात जमिनीला समांतर आणि येतो अवांतर. हा अवांतर बॉल. अवांतरची धाव संघाच्या खात्यामध्ये आणि टीमची धाव संख्या 21 ऑन दी बोर्ड. 21 धावा धावपटलावरती. यावेळेचा हा फटका. फिल्डर आहेत. झेल टिपला जाईल. आणखी एक सफलता मिळतीये या ओव्हर मधील. खरं तर ही तिसरी विकेट. तिसरी सफलता गोलंदाज मकरंद याच्या नावावरती राहिली आहे आणि बॅट्समन कैलास पाटील 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालेला खेळाडू आणि इथून मात्र मैदानाच्या बाहेर. चला एकत्रित येऊ नका. फिल्डिंग टीम त्वरित फिल्डिंग सजून घ्या. यस दीपक यांना आपण पाहतोय. 14 मिनिटांमध्ये पहिले 3 षटक हाताळली आहेत आणि असंच खेळ मात्र तुम्हाला करावा लागेल. अन्यथा 15 मिनिटं तुम्ही क्रॉस केली तर कदाचित मात्र एक खेळाडू देखील आपण आत घेतोय. संजय म्हस्कर षटक क्रमांक 4 4th ओव्हर. स्ट्राईक एंडवरती बॅटर
रणधीर भोईर एका बाजूने दीपक यांना आपण पाहतोय. शेवटचं षडक, हाणामारीचं षडक आणि त्यामध्ये आता किती धावा जमतील अगदी मग आपण पाहणार आहोत. अंपायर सिग्नल लेगबाच्या स्वरूपात सिंगल येते. सिंगलच्या मदतीनं डबल 222 ऑन दी बोर्ड. 22 जबादा पटलावरती. लॉस ऑफ दी 3. ओव्हर नंबर 4 इज ऑन अँड टोटल 22 ऑन दी बोर्ड. दीपक न्यू बॅटर, 5व्या क्रमांकावरती आलेले फलंदाज स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतील. कशा रीतीने धावसंख्या जमेल, कशा रीतीने टार्गेट उभारलं जाईल. अद्याप प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिलं 28 आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मग त्याच्या अगेन्स्ट किती धावा जमतील, तर किती धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न. दांडी गुल, यू विल मिस, आय विल डेफिनेटली हिट. आणि इथून मात्र बॅट्समन होईल बाद. धक्का क्रमांक 4. 5व्या क्रमांकावरती आलेला दीपक मैदानाच्या बाहेर. थँक्यू. न्यू बॅटर नवीन फलंदाज विजय उलवेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या षटकामध्ये अद्याप एकही धावकर तर बॅटकटचे खर्च गेले नाहीये. संजयनं कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं, जिथे अंतिम ओव्हरमध्ये बऱ्याचशा धावा जमताना 7 जण आपण पाहतो, परंतु ते अंतिम ओव्हरची चांगली सुरुवात संजय मस्कर यांच्या माध्यमातून झाली आहे. न्यू बॅटर विजय उलवेकर. या वेळेचा बॉल ऑन साइडला. फिल्डर आहेत लॉंग ऑन मध्ये. सिंगल येईल आणि या सिंगलनं संघ पुढे सरसावेल. 23 आकड्यावरती. 23 धावा. 23 लॉस ऑफ दी 4. ओव्हर नंबर 4. 4थं षटक. 3 चेंडूचा खेळ मात्र आहे बाकी या पहिल्या सत्रातील. 3 धावा 3 चेंडूमध्ये. मग किती धावा जमतील. लॉफ्ट केलाय जरूर. फिल्डर अगदी बॉलकडे पाहत राहिलेत. डीप विकेटच्या डोक्यावरून उडवलाय. अंतिम क्षणाला धावा जमतायत. बॅट्समन आपण पाहतोय रणधीर भोईर, त्यांच्या बॅटमधून आलेला षटकार. टीमची धावसंख्या 29 जबादा पटलावरती. जी धावसंख्या रोखलीये ती धावसंख्या मात्र आता बनतीये. कदाचित हा पहिला षटकार असेल या इनिंग मधील आणि या मॅच मधील. रणधीर भोईर यांना आपण पाहतोय. इथून मात्र षटकारानंतर पलटवार, कमबॅक, आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल आपण पाहिला आणि तदनंतर मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल टार्गेट सेटिंग बॉल 29 आहेत. खोदून काढलाय बॉलला. स्वतःच्या बॉलमध्ये अगदी अडवण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु इथून मात्र धाव नसेल. आणि इथून खरं तर सत्र पहिलं होईल समाप्त. धावसंख्या जमलीये 31 धावा. आता बॅटिंग करताना 32 धाव्यांचं टार्गेट. सेकंड इनिंग मध्ये टीम आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंग करत असते वेळी टेम्बोडे टीम. तत्पूर्वी विनंती असेल, चला बॅटिंग टीम आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि फिल्डिंग पोझिशन सजून घ्या. शुभ सन्मानाकडे आपण बोलत आहोत. ज्या मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते ते आमचे ज्यांच्या सौभाग्यवती खरं तर नगरसेविका आहेत आणि निलेशजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. मी विनंती करेल जीवनदादा पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते खरं तर निलेशजी भोईर साहेबांचा यथोचित मान सन्मान इथून करायचा आहे. पहा ऑन स्क्रीन अगदी आपण पाहू शकाल WTC लाईव्ह आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर अगदी ऑन स्क्रीन आपण पाहून यांचा शुभ सन्मान होताना अगदी आपण पाहतोय. निलेशजी भोईर त्यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी आणि अगदी मग त्यांचा शुभ सन्मान यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातोय. चला बॅटिंग टीम त्वरित मैदानाचा ताबा घ्या. 24 बॉल 32 धावांचं लक्ष्य.
चला बॅटिंग टीम त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. फिल्डिंग टीम त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. 24 बॉल 32 धावांची गरज. पडगे टीम आणि टोंडरे टीम टॉस साठी या. पुढील सामना 3 षटकांचा असेल, कारण एक मॅच आपली इन्क्रीज झाली आहे. मग सिरीज साठी देखील प्रॉब्लेम नको, त्यामुळे खरं तर 3 षटकांचा सामना असेल. चला खरं तर आपण बोलत आहोत मॅच कडे जाऊयात. 2 सलामीवीर फलंदाज, कर्मवीर धर्मवीर, जिथं बॅट्समन आपण पाहतोय शंकुनाथ गडगे आणि नॉन स्ट्राईक एंडवरती एका बाजूनं विलास पाटील. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले P1चं षटक दादा भोईर यांना आपण पाहू शकाल. 32 धाव्यांचं टार्गेट, 32 धाव्यांचं लक्ष. पहिला बॉल गोलंदाज सज्ज, दादा भोईर. टाइमर इज ऑन, मॅच इज ऑन. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल स्ट्राईक एंड वरती शंकुनाथ गडगे. पहिलाच बॉल लॉफ्ट केला, ऑफ साइडला फेकून दिलाय. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये पंचांचा सिग्नल येईल आणि इथून मात्र यस पंच येतोय पहिला चौकार. परंतु पाहूयात टेक्निकल टीम चौकार आलाय. 4 धावेने खरं तर सुरुवात केली जाते. 400च्या स्ट्राईक रेटनं मागील सत्रामध्ये देखील चौकारनं सुरुवात केली होती बॅट्समन दादा भोईर आणि त्यांच्यावर खरं तर त्या धावा वसूल केल्या जाते. डॉट बॉलची समाप्ती, चौकारानंतर थोडंसं कमबॅक, पलटवार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. दुसरा बॉल डॉट आलाय आणि धावसंख्या 4 या आकड्यावरती पाहायला मिळते. यावेळेचा बॉल वेगानं बॅट फिरवली आहे, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि त्यानंतर हा डॉट बॉल. निलेशजी भोईर साहेबांना विनंती असेल की आपण आपलं पवित्र शुभ असते पुढील मॅचचा टॉस करायचा आहे. नेक्स्ट मॅच पडगे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना टोंडरे टीम आणि त्या दोन संघादरम्यान अगदी 3 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावा पटलावरती आहेत. सलग 2 बॉल डॉट येताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल वरती चौकार आल्यानंतर काहीच कमबॅक गोलंदाज दादा भोईर यांचा आपण पाहतोय. यावेळेस आणखी एक उडवलाय. फिल्डर अगदी चेंडूकडे पाहत राहिलेत. ब्लॅक स्क्रीनच्या वरतून ठोकलाय. बॅटर आपण पाहतोय शंकुनाथ गडगे, त्यांच्या बॅटमधून षटकार.
पडगे संघानं टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय. बॅटिंग करताना पहिल्या सत्रामध्ये टोंडर टीम आपल्याला पाहायला मिळेल. इन ऍक्शन मध्ये 10 धावा धावपटलावरती पहिलं दशक पूर्ण. षटकार येतोय शंकुनाथ गडे यांच्या बॅटमधून. आणखी एक यावेळेस खोदून काढलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. चांगली फिल्डिंग करते गोलंदाज दादा भुईर यांच्या माध्यमातून. सिंगल येते आणि या सिंगलला मात्र 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा धावपटलावरती 32 धाव्यांचं लक्ष, ज्यामध्ये जमल्यात 11. आता 19 बॉल 21 धाव्यांची गरज. पाच बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल अप साइडला पुश केलाय. डीप पॉइंटला फिल्डर पळतायत चेंडू मागे. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न राहील आणि तब्बल 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 40 प्लसचे खेळाडू असून सुद्धा चांगली धावगती पाहायला मिळते. षटक पहिलं संपतंय आणि धावसंख्या जमली 14 धावा. येणारे 18 बॉल 18 धाव्यांची गरज. चला स्पीडअप करा. फिल्डिंग टीम एकत्रित येऊ नका ही विनंती केली जाईल. 2 वाजून अद्याप 19 मिनिटं झाली आहेत आणि आपली आणखी एक मॅच देखील बॅलन्स आहे. अठरा बॉल 18 धाव्यांची गरज. षटक क्रमांक 2 घेऊन उमेश भोईर आणि इथून मात्र सफलता मिळतीये उमेश भोईर यांना. पहिला ब्रेक थ्रू मिळतो बॅटिंग करणाऱ्या टेंबोडे टीमला. बॅट्समन आपण पाहतोय विलास मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. वीरेंद्र पाटील. वीरेंद्र यांना आपण पाहतोय इन ऍक्शन नंबर 3 मध्ये. तिसऱ्या क्रमांकावरती पहिल्या बॉलवरती सफलता मिळवली. बॉलर आपण पाहिला उमेश भोईर. बॅटिंग करताना एक चौकाराचं योगदान दिलं होतं. 4 बॉल डॉट खेळला होता. आता ते 4 बॉल मात्र इथून डॉट फेकून मात्र वसूल करावे लागतील. 17 बॉल 18 धावा. फुलटॉस बॉल ऑन साइडला. डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न राहील आणि तो देखील सफल. 2 धावा येतील. 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसवताना पाहायला मिळते 16 ऑन दी बोर्ड. 16 धावा धावपटलावरती. मध्यरात्रीमध्ये खरं तर सुरू असलेली ही मॅच आणि अगदी सर्व खेळाडू या मॅचला आनंद अगदी एन्जॉय करताना पाहायला मिळत आहेत. आज खरं तर गावदेवी चषकाची ही पहिली रात्र आणि पहिली नाईट खरं तर आपल्या समोर रंगतीय. यावेळेस स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगले फिल्डिंग, कारण आता उमेशला देखील ठाऊक आहे इथून मात्र धावा वाचणं देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे आणि त्या धावा मात्र वाचवण्याचं काम उमेश मैदानाच्या आतमध्ये करताना. डॉट बॉल आलाय. 15 बॉल 16 धाव्यांची गरज. मध्यरात्रीमध्ये एकांकित खरं तर मोठे फटके जास्त पाहायला मिळत नाहीयेत. यावेळेस ऑफसाईडच्या रिजन मध्ये लॉंग ऑफला फिल्डर आहे. सिंगल कंप्लीट केली जाईल. चांगले फिल्डिंग, चांगलं थ्रो, चांगलं कलेक्शन आणि मिळेल फक्त सिंगल. टीमची धावसंख्या पाहायला मिळतीये 17 धावा. 17 ऑन दी बोर्ड. 17चा खतरा आता कोणत्या टीम वरती राहील.
बॅटिंग करताना धावा जमतील की बॉलिंग करताना धावा डिपेंड केल्या जातील आणि मग नंतर या साऱ्या गोष्टी या मॅच मध्ये कशा रीतीने घडतील आपल्याला पाहायला मिळतील. परंतु इथे पहा डॉट बॉल टाकले जात आहेत. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि आता जशा रीतीने निर्धाव येतील तशा रीतीने मात्र इम्पॉर्टंट असतील फिल्डिंग टीमला. 13 बॉल आता 15 धाव्यांची गरज. तेरा बॉल 15 रन्स. षड क्रमांक दुसरं. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज उमेश भोईर. एका बाजूनं शंकुनाथ गडगिया पाहतो ऑन साइडला फ्लिक केला. डिपेंड विकेटला फिल्डर आहेत. दुसरीचा प्रयत्न डेंजर एंड परंतु 2 धावा देखील वेगानं कंप्लीट. षटक क्रमांक दुसरं समाप्त होते आणि संघाची धावासंख्या पाहायला मिळते 19 ऑन दी बोर्ड. 19 धावा जमल्यात. येणारे 12 बॉल 13 धाव्यांची गरज. चला त्वरित फिल्डिंग पोझिशन जी काही असेल ते आपण करून घ्या आणि त्वरित मॅच ऑन करा. 12 चेंडू 13 धावा. थँक्यू. 12 बॉल 13 रन्स. धावा जरी कमी आहेत परंतु ते धावा मात्र रोखण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग टीमचा राहिला आहे. क्रिकेटमध्ये हेच इम्पॉर्टंट आहे. किती सामना दूर असला तरी हिम्मत मात्र तुम्ही कधी हारू नका आणि ती हिम्मत दाखवत असताना फिल्डिंग डिपार्टमेंट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. आयुष्यात किती अडचणी आल्या किती अडथळे आल्या परंतु हिम्मत मात्र कधी तुम्ही हारू नका आणि तसंच काही चित्र या मॅच मध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. 12 बॉल 13 रन्स. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज षटक क्रमांक 3 घेऊन रवी भोईर. चला स्पीडअप करा पहा विनंती केली जाईल. 10 मिनिटं संपलेत तुमची 2 षटकांसाठी आणि अद्याप 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हे तिसरं षटक हाताळणं इम्पॉर्टंट राहील. पहिला बॉल फुलर लेंगचा चेंडू ऑन साइडला बॅकवर्ड साइडच्या रिजन मध्ये फिल्डर चेंडूकडे पळतायत. सिंग 2 धावा कंप्लीट. फंबल फिल्डरचा पाहायला मिळते. तिसरीचा प्रयत्न आणि तब्बल 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली धावगती 2 फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि या 3 धाब्याने संघ जाऊन पोहोचलाय. 22 ऑन दी बोर्ड. 22 धावा पटलावरती आहेत. 11 बॉल 10 धाव्यांची गरज. इथून एखादे 2 मोठे फटके आले मॅच कदाचित लवकर एंड होईल परंतु इथून डॉट बॉल आले तर मग सामना अगदी शेवटपर्यंत पाहायला मिळेल. डॉट बॉल येत आहेत. निर्धाव चेंडू हाताळण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये. कदाचित फिल्डिंग डिपार्टमेंटच्या चुका मात्र सुधारणा देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे. तिथे मात्र एखादी धाव वाचली असती तर अगदी समीकरण थोडंसं वेगळं असतं परंतु मागील बॉल वरती आलेल्या 3 धावा आणि इथून मात्र ज्या फटक्याची अपेक्षा होती तो फटका खेचलाय. बॅट्समन आपण पाहतोय शंकुनाथ गडगे. सलामीला आलेला फलंदाज त्याच्या बॅट मधून येतोय षटकार. षटकारांना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 28 या आकड्यावरती. आता उर्वरित 9 बॉल मध्ये 4 धाव्यांची गरज. शॉर्ट फाईन लेग मध्ये चांगली फिल्डिंग. बॅटकटच्या स्वरूपात सिंगल येते. 29 29 धावा जमतील. आता उर्वरित 3 धाव्यांची गरज. पवेलियन मधून अगदी टाळ्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय 2 बॅटरसाठी कारण अगदी चांगली पार्टनरशिप 26 धाव्यांची पार्टनरशिप ज्यामध्ये वैयक्तिक 10 बॉल मध्ये 20 धाव्यांचं योगदान शंकुनाथ गडे यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी करत असताना देखील तितकेच चांगले एफर्ट्स आणि इथून मात्र मॅच फिनिश. आलाय षटकार. MS धोनी स्टाईलला सामना संपवलाय आणि इथून मात्र टीम आपण पाहतोय यशस्वी ठरतीये बॅटिंग करताना. टेम्बोडे टीम मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं खरं तर चौकार आला